कोल्हापूर शहराच्या पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव प्रशासनानं स्थायी समितीकडे आणला होता। त्यावर आज स्थायी समितीत चर्चा झाली। पाणी दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं महासभेकडे पाठवला असून पदाधिकारी आणि सदस्य दरवाढीबाबत विचार करतील असा निर्णय स्थायी समिती सभेत सर्वानुमते घेण्यात आला। भाड्यानं घेतलेले ट्रॅक्टर, मीटर रीडर बदल्या या विषयावर चर्चा झाली। महापालिकेच्या वर्कशॉपमधील नादुरुस्ती झालेली वाहनं 100% ऑनराईड केली, त्याबद्दल कार्यशाळा प्रमुख संजय भोसले यांचं स्थायी समितीमध्ये अभिनंदन करण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। पाणी बिलात सुधारणा करण्याचा प्रस्ताव प्रशासनानं आणला होता, त्यावर जोरदार चर्चा झाली। 2021 सालापासून पाणी बिलात वाढ केलेली नाही। ग्रामीण भागात शासनाकडून दर 1000 लिटरला 20 रुपये दर आकारला जातो। कोल्हापूर शहरात मात्र 9 रुपये 50 पैसे इतका दर आकारला जातो। महापालिकेच्या उत्पन्नाचा विचार केला तर हा दर फारच कमी आहे। पाणी पुरवठ्यासाठी वर्षाला 110 कोटी रुपये खर्च करावा लागतो, उत्पन्न मात्र 46 कोटी रुपयांचं मिळतं। प्रशासनानं दिलेली दरवाढ मंजूर झाल्यास वर्षाला 103 कोटी रुपये उत्पन्न मिळेल असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी नमूद केलं। महापालिकेच्या वतीनं रोबोटिक मशीन घेतलं जाणार आहे, त्यानंतर 15 दिवसात गळती शोधता येईल असंही डॉक्टर भारुड यांनी सांगितलं। शहरातील पाणी गळती काढणं आवश्यक आहे। दरवाढीबाबत सर्व सदस्यांचं मत घेऊन निर्णय घेऊ असं पूर्वा राणे आणि इंद्रजित बोंद्रे यांनी सांगितलं। ग्रामीण भागात नवीन कनेक्शन देऊ नयेत, शहरवासियांना मुबलक पाणी मिळालं पाहिजे असं आदिल फरास यांनी नमूद केलं। प्रशासनानं आणलेल्या दरवाढीच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा झाली, त्यानंतर हा प्रस्ताव महासभेकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। शहरातील मोकळ्या जागा आणि खासगी प्लॉटवर कचरा साचत असल्यानं महिन्यातून एकदा जेसीबीच्या साह्यानं स्वच्छता करावी, संबंधित प्लॉट मालकाकडून दंड आकारण्याची मागणी अर्चना पागर यांनी केली। दरम्यान महापालिका 5 निवृत्त आर्मी जवान नियुक्त करणार आहे। या जवानांची 5 भरारी पथकं तयार करून सार्वजनिक रस्त्यावर थुंकणारे, कचरा टाकणारे आणि जाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। शहर पाणीपुरवठा विभागाच्या मीटर रीडर्सच्या बदल्या केल्या आहेत, मात्र त्यातील अनेक मीटर रीडर हजर झालेले नाहीत। हे सर्वजण सेटलमेंट करत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी प्रताप जाधव यांनी केली। अहवाल देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं। भाड्यानं घेतलेल्या ट्रॅक्टर ठेकेदारांचे चालक उद्धट उत्तरं देतात, चालकांप्रमाणे झाडू कामगारही सकाळी 2 तासच काम करतात अशी तक्रार अर्चना पागर यांनी केली। चालक आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश सभापती शिराळे यांनी दिले। धोकादायक झाडांच्या फांद्या तोडणाऱ्या ठेकेदाराचं काम चांगलं नसल्याची तक्रार आदिल फरास यांनी केली। संबंधित ठेकेदारांना सूचना देण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं। ताराबाई रोडवरील अतिक्रमणावर धडक कारवाई केल्याबद्दल स्वाती दुधाणे आणि महापालिकेच्या वर्कशॉपमधील नादुरुस्ती झालेली वाहनं 100% ऑन रोड केल्याबद्दल कार्यशाळा प्रमुख संजय भोसले यांचं अभिनंदन करण्यात आलं।